मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नितीन, आशुतोष आणि सुलेखा घरी येतात. तेव्हा आशुतोष नितीनला संजना सोडून कार्यक्रम खूप छान झाल्याचं सांगतो. तेव्हा सुलेखा नितीनला त्या पत्रकारांनी विचारलेली प्रश्न आपल्याला व्हिडिओ फुटेजमधून डिलीट करता येतील का असं विचारते. त्यावर नितीन, मावशी तू अजिबात काळजी करू नकोस, मी ते व्हिडिओ फुटेज त्यांच्याकडून काढून घेतलं आहे, त्यामुळे ते कुठेही दाखवलं जाणार नाही. फक्त आता हे कुठे छापलं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल असं बोलतो. तेव्हा सुलेखा सांगते, मला त्या संजनाची कमाल वाटली. तिने स्वतः या कार्यक्रमासाठी किती मेहनत घेतली आणि तिनेच तो उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आशुतोष बोलतो, संजनाला तिच्या सक्सेसपेक्षा अरुंधतीचं फेल्युअर जास्त महत्त्वाचं आहे. आपण पकडलो गेलो तर काय होणार याचा विचार तिने केला नाही. ती ओव्हर कॉन्फिडंट आणि मूर्ख बाई आहे. ती संजना आमच्या कंपनीमध्ये चांगली सेट झाली होती, परंतु तिने तिच्या ग्रोथपेक्षा अरुंधतीची ग्रोथ कशी कमी करावी याकडे जास्त लक्ष दिलं. तेव्हा नितीन बोलतो, आज अरुंधतीने चांगला डिसिजन घेतला. तर आशुतोष बोलतो, अशी निगेटिव्हिटी पसरवणारे लोक आपल्या कंपनीत नकोच आहे. अशा लोकांना कंपनीत ठेवणं अशक्य आहे. आणि पुढे सांगतो की निलेशने अरुंधतीला त्यांच्या फिल्ममधील एक गाणं गाशील का असं विचारलं. ते ऐकून नितीन व सुलेखा खूपच खुश होतात. तर सुलेखा सांगते, अरुंधती तिच्यासारख्या महिलांसाठी आदर्श आहे. त्यानंतर नितीन घरी जाण्यासाठी निघतो. तेव्हा सुलेखा व आशुतोष त्याला वर्षा आणि जिगर कार्यक्रमासाठी का नाही आले असा प्रश्न करतात. त्यावर नितीन नाराज होत सांगतो की गेल्या काही दिवसांपासून वर्षा खूप आजारी असते. मी आजच सकाळी तिला ॲडमिट करून आलो. तेव्हा ते ऐकून दोघांना पण मोठा धक्काच बसतो. तर आशुतोष, मग तू हे आम्हाला का नाही सांगितलंस, आमच्यापासून का लपवलंस असं विचारतो. तेव्हा नितीन, तिचे आई वडील तिच्यासोबत आहेत. आत्ता मी जाणार आहे. मी तिच्यासाठी वेळ नाही देऊ शकत म्हणून खूप नाराज होतो. तेव्हा आशुतोष, मला खूप गिल्टी वाटत असल्याचं सांगून नितीनसोबत लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो. परंतु नितीन नकार देत आशुतोषला, तू आराम कर, खूप थकला असशील, काही लागलं तर मी नक्की तुला सांगेन, कारण या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही असं बोलतो व लगेच तिथून जाण्यासाठी निघतो. तेव्हा आशुतोष नितीनला थांबवत पळत जातो व त्याला घट्ट मिठी मारतो व बोलतो, एवढं सगळं होऊनही तू आमच्या आनंदात सहभागी झालास, तू ग्रेट आहेस. त्यावर नितीन बोलतो, मी काहीच केलं नाही. तुम्ही आयुष्यभर माझ्यासाठी जे काही केलं आहे ना, त्यापुढे हे काहीच नाही. आज मी जो कोणी आहे तो फक्त तुमच्यामुळेच आहे. तेव्हा आशुतोष नितीनला धीर देत सांगतो, सर्व काही ठीक होणार, तू काळजी करू नकोस आणि काही लागलं तर मध्यरात्री फोन कर. तेव्हा दोघांचे ते प्रेम पाहून सुलेखाचे डोळे पाणवतात. त्यानंतर नितीन तिथून निघून जातो. तर आशुतोष सुलेखाला बोलतो, मला असं वाटतं गेल्या जन्मी माझं आणि नित्याचं काहीतरी नातं होतं. त्यावर सुलेखा सांगते, गेल्या जन्मी कशाला, या जन्मी तुमचं मैत्रीचं नातं आहेच की. आणि अशी माणसं खूप क्वचित मिळतात व मिळाली ना की ती जपावीत. त्यावर आशुतोष होकार देतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा आप्पा व कांचनला चहा देते. तर अविनाश कांचनला, तुझा पाय बरा आहे का, सूज कमी झाली का असं विचारतो. त्यावर कांचन नकार देते. तेव्हा अविनाश, मग डॉक्टरकडे जायला हवं, एक्सरे काढून बघावा लागेल असं बोलतो. तर तेव्हा कांचन चिडून, तूच नेरे बाबा, कारण बाकी कुणाला माझं काही घेणं देणं नाही. सगळे त्या अरुंधतीच्या कार्यक्रमाला गेले, मला भूतासारखं एकटं घरात ठेवलं असं सांगते. तेव्हा अविनाश, आम्ही तुझी सगळी सोय करून फक्त थोड्या वेळासाठी बाहेर गेलो होतो असं बोलतो. तर तेवढ्यात संजना व यश तिथे येतात. तर अविनाश विषय बदलवत, आपण आज डॉक्टरकडे जाऊयात असं कांचनला सांगतो. तर तेव्हा कांचन संजनाला, तुला आज ऑफिस नाही का असा प्रश्न करते. त्यावर यश, आता तिला कायमची सुट्टी मिळाली आहे, कारण तिलाच विचार असं बोलतो. तेव्हा संजनाचा चेहरा पूर्णपणे उतरतो. तर तेव्हा कांचन, कारण काही का असेना, परंतु संजना आता घरीच राहणार म्हणून खूपच खुश होते.
तेव्हा यश घरी बसून लोकांच्या आयुष्यात किडे कसे करता येतील यासाठी ती बाहेर पडेलच की असा डायलॉग देतो. तेव्हा संजना यशला तुझे बाबा नाहीत म्हणून जास्त बोलू नकोस असं सांगते. त्यावर कांचन संजनाला तुला कामावरून काढून टाकलं की काय असं डोक्याला हात लावतच विचारते. तेव्हा संजना चिडून हो मला तुमच्या लाडक्या सुनेने कामावरून काढून टाकलं, सर्वांसमोर मला हकलून लावलं असं सांगते. तर तेव्हा आप्पा अगोदर तू काय केलंस ते सांग म्हणजे कळेल असं बोलतात. तेव्हा संजना सांगते आप्पा मी रियालिटी दाखवली, सेलिब्रिटी होणं एवढं सोपं नसतं. आयुष्यात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अरुंधतीला द्यावी लागणार आहेत. आमचं लग्न झालं असतानाही किती दिवस अरुंधती याच घरात राहिली आणि नवरा बायको असूनसुद्धा आम्हाला चोरट्यासारखं या घरात राहावं लागत होतं. तेव्हा आप्पा सांगतात तिने या घरात राहावं असं आम्हाला वाटत होतं कारण अरुंधतीने आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि तू काय केलंस तिच्यावर घाणेरडे आरोप केलेस. तेव्हा संजना आशुतोष अरुंधतीबद्दल कांचनचे कान भरवते. तेव्हा आप्पा बोलतात काल तू अरुंधतीचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास. दुसऱ्यांना दुखवणाऱ्याचं कधीच भलं होत नसतं. तू अरुंधतीशी जे काही वागलीस त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. दुसऱ्यांच्या आनंदात दुःख देणाऱ्यांचं कधीही भलं होत नाही असा शाप आप्पा संजनाला देतात. तेव्हा कांचन चिडून त्या अरुंधतीमुळे दुसऱ्यांना शिव्याशाप देणं आता बंद करा. एका गाण्यासाठी परपुरुषाबरोबर जाण्याची, आपल्या मुलांना आपल्या घराला सोडून जाण्याची काहीच गरज नव्हती असं बोलते. त्यावर आप्पा मग अरुंधती, संजना आणि अनिरुद्ध एकाच घरात राहणार होते का असा प्रश्न कांचनला करतात. तर कांचन बोलते घटस्फोट देऊन अरुंधतीने बायकोचा हक्क सोडायला नकोच होता, परंतु ती घर सोडून बाहेर थेर करायला लागली म्हणून अनिरुद्ध चिडला. तरीही तुम्ही अनिरुद्धला शिव्याशाप देता, परंतु शिव्याशाप तर मीही देऊ शकते. हे घर सोडून त्या अरुंधतीचं कधीच भलं होणार नाही. काही वर्षांनी तिच्याबरोबर कोणीही नसेल, ती एकटी पडेल, तिचं कधीच भलं होणार नाही. तर तेवढ्यात अरुंधती तिथे येते. तर कांचनचे बोलणे ऐकून तिला खूपच वाईट वाटतं. अरुंधतीला पाहून सर्वांना धक्का बसतो. आप्पा कांचनकडे खूप रागाने पाहतात व अरुंधतीला आतमध्ये येण्यासाठी सांगतात. त्यावर अरुंधती बोलते आप्पा काल तुम्ही म्हणाला होतात ना आईंच्या पायाला लागलं म्हणून मी बघायला आले होते. तेव्हा कांचन रागाने अरुंधतीला तुझ्यामुळे घरात काय चाललं ते बघायला ये असं सांगते. तेव्हा संजनामध्ये शेंडा मारते. तेव्हा कांचन तू घराबाहेर गेल्यापासून सगळे एकमेकांच्या विरोधात गेले, घरात 2 गट पडले, माझ्याशी अनिरुद्धशी कोणीही नीट बोलत नाही, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं असं सांगते. तेव्हा संजना बोलते आई ही मुद्दाम करते. त्यावर कांचन माझी ही अवस्था फक्त तुझ्यामुळे झाली, तुला लाज कशी वाटत नाही असं अरुंधतीला विचारते. तेव्हा अरुंधती लाज कशाबद्दल, तुम्ही मला एवढं बोलल्यानंतरही मी तुम्हाला भेटायला आले याची का, काहीही झालं तरी 26 वर्ष आपण एकत्र होतो आणि म्हणूनच तुम्हाला त्रास होत आहे ते कळताच मी तुम्हाला बघायला आले होते. तेव्हा कांचन खोटं बोलू नकोस, तू गेल्यानंतर या घराची काय अवस्था झाली ते तू बघायला आलीस, हे सगळं बघून तुला आनंदच वाटत असेल. तू इथे फक्त आमचा सूड उगवायला आली आहेस, तुला हे घर पूर्णपणे तोडायचं आहे असा आरोप कांचन करते. तेव्हा आप्पा चिडून कांचनला तुझं तोंड बंद कर, या वयातही तुला काडीची अक्कल नाही. इतक्या दिवस मी घरातील शांततेसाठी आणि तुझ्यावरील प्रेमापोटी मी गप्प राहिलो, परंतु यापुढे तू अरुंधतीला काही बोललीस ना तर तुला हाताला धरून घराबाहेर काढेन. तेव्हा अरुंधती आप्पांना शांत करत तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा कांचन आप्पांना तुम्ही कोण मला घराबाहेर काढणारे, तुमचा काय अधिकार, कारण हे घर अनिरुद्धने उभं केलं आहे, तुमचं इथे काहीच नाही असं मूर्खासारखं बडबडते. तर सर्वांना धक्का बसतो. तेव्हा कांचन आप्पांना तुम्ही फक्त साधे कारकून होतात, सर्व मीच केलं, माझ्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, माझी सर्व हौस माझ्या बिचाऱ्या मुलाने पुरवली आणि विशाखाच्या लग्नाचा खर्चही अनिरुद्धने केला. आपल्या दारात 4 चाकी गाडी अनिरुद्धमुळे आली, तुम्ही तेवढंसुद्धा करू शकले नाही असं बोलते. ते ऐकून आप्पांच्या पायाखालची जमीन सरकते. आता आप्पाही अरुंधतीबरोबर घर सोडून जाणार आहे. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.